मीटिंग वगैरे घेतलंय का? मिटिंगा बैठका चालूच आहेत मालेगाव महानगरपालिकेसंदर्भात, नाशिक महानगरपालिकेसंदर्भात. आपण पाहताय की पाऊस सुरू झाला अवकाळी आणि शहरांची अवस्था काय. प्रशासकाच्या ताब्यात असलेली महानगरपालिका काय करते आहे शहरामध्ये. रस्ते पहा, गटारं पहा, पाणी कसं आलंय रस्त्यावर, खड्डे कसे झाले आहेत, बरोबर ना. हे सगळे महापालिकेतले लोक आहेत, त्यांनी काम केल्या वर्षानुवर्ष महापालिकेत. पण काल मी बाहेर पडलो आणि फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातल्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या माध्यमातून सरकारनं फक्त भ्रष्टाचार केला. फक्त भ्रष्टाचाराची वन विंडो सिस्टीम, एक खिडकी योजना, याच्या पलीकडे प्रशासकांनी गेल्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमध्ये जर कोणतं भरीव कार्य केलं असेल तर ते नाशिककरांनी आधी सांगावं. काल उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच महानगरपालिकांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि सैतानांच्या हातामध्ये ज्या लोकप्रतिनिधींची जी सभागृह आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी. फार वाईट अवस्था आहे नागरी सुविधांच्या बाबतीत. पावसाळ्यात तर अवस्था अत्यंत खराब होते, कालच पाहिलंय. तुम्ही नगरसेवक देत नाही महानगरपालिकेला. राज्य कसलं राज्य चालवताय तुम्ही. तुम्ही पाकिस्तानच्या पुढे गुडघे टेकवताय आम्ही पाहतोय, पण इथे तुम्ही कोणापुढे गुडघे टेकवताय आणि कशासाठी. तुमचा स्वार्थ काय आहे ते आम्हाला कळू द्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची तयारी महानगरपालिकांची आणि याची साधारण सुरू आहे. त्यांनी कधीही निवडणुकांची घोषणा करावी, नोटिफिकेशन काढावं, जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की नोटिफिकेशन काढा 4 आठवड्यात. आमची तयारी आहे, पण त्यांची तयारी अद्याप झालेली नाही ईव्हीएमची, असं वाटतंय मला. त्यांची ईव्हीएमची तयारी झाली पूर्ण की ते बहुतेक नोटिफिकेशन काढते. तुम्ही जसं म्हणाला नाशिकमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रश्न आहे, ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबतंय, नाले सफाई झालेली नाहीये. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचे टेंडर काढले जात आहेत, निविदांच्या प्रोसेस सुरू आहे. नेमकं नाशिक महापालिका काय करते. कारण उच्च न्यायालयाने देखील अवमान याचिका दाखल करून घेतली आहे, गोदावरी प्रदूषण मुक्त झाली नाहीये म्हणून. आता नाशिकला जर कोणी पालकमंत्री खरोखर लाभले असतील तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. तुम्ही नाशिकच्या कुंभमेळ्यातल्या कामावरून 2 पक्षामध्ये वाद सुरू आहे, बरोबर. दोन्ही युतीतले मंत्री आहेत. एक तुमचे गिरीश भाऊ आहेत आणि दुसरे तुमचे मालेगावचे आहेत. म्हणजे ह्यांचं विचारांची पातळी की हा जो पैसा येतोय 10,000 कोटी 15,000 कोटी, त्यातला किती टक्के आपल्याला हडप करता येईल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, यांच्या पलीकडे यांची विचारांची पातळी नाही. अशा लोकांच्या हातात ते शहर देऊन तुम्ही काय मिळवणार. कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी एक प्रतिष्ठेचा विषय आहे. नाशिकचा कुंभमेळा हा महाराष्ट्रात होतो आणि त्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. अर्धकुंभमेळ्याला सरकारनं 10 ते 15,000 कोटी रुपये देण्याचं मंजूर केलं आहे. यातले नक्की किती प्रत्यक्ष कामावर खर्च होतील याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वाटा हा आमच्या हातात यावा आणि तो निवडणुकीत वापरला जावा मतं विकत घेण्यासाठी. यासाठीच मारामाऱ्या सुरू आहेत, बाकी काय. साधू महंतांची नाराजी आहे, कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करायच्या आहे. मात्र साधू महंताची नाराजी जरी असली तरी साधू महंत भाजपची टाळकुटेपणा करतात ना. साधू महंतांची नाराजी ही उघडपणे व्यक्त झाली पाहिजे. हा भ्रष्टाचार जो आहे कुंभमेळ्यातला त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहिजे. तारखा जाहीर होतील, पण ज्या पद्धतीची कुंभमेळ्यावरून साठमारी सुरू आहे नाशिकमध्ये त्याच्यावर आमच्या आदरणीय सगळ्या साधू महंतांनी महाराजांनी त्याच्यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे. ती घेणं गरजेचं आहे.
आम्ही तुमच्याकडे त्या उद्देशानं पाहतो की तुम्ही आमच्या धर्माचे मार्गदर्शक आहात आणि तुम्ही या गोष्टी सहन करणार नाही. जसं या आमच्या धर्मातले काही शंकराचार्य हे अनेक विषयावरती आपली मतं परखडपणे मांडतात आणि दिशा देतात, तसं या नाशिक शहरातले जे आमचे प्रमुख साधू महंत आणि महाराज आहेत त्यांनी या विषयावरती आपली मतं मांडली पाहिजेत. जी लुटमार जी सुरू होणार आहे भविष्यामध्ये त्या पापाचे वाटेकरी त्यांनी होऊ नये. असे सुप्रीम कोर्टामध्ये भूषण गवई हे न्यायाधीश म्हणून निघत आहेत, राज्यामध्ये आहेत, विदर्भातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, असं बोलतात. चंद्रचूड सुद्धा होते महाराष्ट्रातले, पण चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. चंद्रचूड यांच्याविषयी आम्हाला अपेक्षा होत्या बरं का, ते न्याय करतील महाराष्ट्रासंदर्भात, पण तो केला नाही. पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याविषयी जे आम्ही अनेक वर्ष ऐकतोय पाहतोय की जे सामान्य घरातून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले, या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली, त्याच्यामुळे मला एक मराठी माणूस म्हणून माझं मन भरून आलं की हा मराठी माणूस त्यांनी परखडपणे सांगितलं, मी इथे विकत जायला बसलेलो नाही. आणि दुसरं ते म्हणाले की मी सुद्धा निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही. ज्याला अशा प्रकारचा मोहच नाही त्याला सरकार विकत घेऊ शकत नाही. त्याला मोदीच काय, प्रेसिडेंट ट्रम्पसुद्धा त्याच्याकडून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कोणती शस्त्रसंधी भूषण गवईंकडून होणार नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या. सर, काल फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की आमच्या तिघांचं एकमत नाही झालं एखाद्या विषयावर, तर आम्ही तो प्रश्न स्थगित घेतो, निर्णय घेतो अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की 3 पक्षांचं सरकार असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, वेळ लागतो. तर याचा राज्य कारभारावर काय परिणाम होतो? नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होत नाही तेव्हा त्यांनी जे स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ असतात त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांच्या सरकारने त्यासाठी कोणाला नेमलं आहे? अलीकडे भाजप सरकार हे प्रेसिडेंट ट्रम्पचा सल्ला घेतं अशा अनेक प्रकरणात प्रसूती व्हावी म्हणून जे भारत पाक युद्धात झालं. तर तसे देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या वकालतीचा सल्ला घेत आहेत का? तिथे कोणी आहेत का गायनाकॉलॉजिस्ट वगैरे? तर त्यांना पाहावं लागेल. कारण बाकीचे जे 2 त्यांचे सहकारी आहेत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही बरं का. त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही किंवा ते वांझच आहेत, त्यांची डिलिव्हरीच होणार नाही. पण भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांची पोरं खेळवायचा हौस आहे. की दुसऱ्यांची पोरं पाळण्यात घेऊन ते माझी पोरं म्हणून जे सांगतात तरी त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि टेस्ट ट्यूब बेबी वगैरेचा जे आहे ना काहीतरी त्याचा वापर करून काय होतंय काय बघायला पाहिजे. बाकी काय बघणार मी. राऊत साहेब, मुंबईमध्ये लाडकी बहिणी चे काही बोगस खाती उघडण्यात आली आणि त्याचा वापर सायबर क्राईम साठी होत असल्याचं समोर आलेलं आहे. मुळात लाडकी बहीण योजनाच बोगस आहे. जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला, तशी ही लाडकी बहीण योजना आहे. आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली. आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा, मतं विकत घेण्यासाठी, त्यासाठीच या योजनेचा वापर झाला. आता 2100 वरून 500 वरती आणलं आहे. त्या 500 मध्ये घोटाळा सुरू आहे. तुम्ही काय करणार त्याला? ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलिव्हऱ्या फार सुरळीत होत आहेत, बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही. त्यांच्या पालकमंत्री पदावर त्यांचं एक भाष्य आहे की महिनाभरात पालकमंत्री पदावर तोडगा निघेल, पण तो महिना कोणता हे मी सांगू शकत नाही. कारण ते बोललं ना, त्यांची नॉर्मल डिलिव्हरी नसल्यामुळे अडथळे खूप येत आहेत. त्यांनी स्वतःच मान्य केलं. मी काय बोलत नाही, तुम्हीच बोलताय की त्यांचा जो जन्म आहे तो नीट झालेला नाही, ते पायाळू आहेत. आता कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा आहे. महायुतीचे नेते म्हणतात की महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून करू, असं महाविकास आघाडीमध्ये काही ठरलंय का की महापालिकेच्या निवडणुका आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून? नक्कीच आम्ही लढू. जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणारच आहोत.
त्याच्यामध्ये कोणताही संदेह नाही. महाविकास आघाडीची डिलिव्हरी नॉर्मल आहे, महायुतीप्रमाणे नाही. एक तुम्हाला मी सांगतो, माननीय शरद पवार साहेब असतील, महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपालजी असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, तिघांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे. आणि या 27 महानगरपालिकामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढू. जास्तीत जास्त ठिकाणी एखाद दुसऱ्या महानगरपालिकेवरती चर्चा होईल, बाकी जवळजवळ सर्व महानगरपालिका आम्ही एकत्र लढायला आमची हरकत नाही. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळेंनी दिल्लीत राहावं आणि अजितदादांनी महाराष्ट्रात, अशा पद्धतीची कार्यकर्ते. पण ही त्यांची आधीपासूनचीच योजना आहे की त्यात नवीन काय आहे की महाराष्ट्र अजित पवारांनी सांभाळावा आणि सुप्रियाताईंनी दिल्लीमध्ये काम करावं. शरद पवार साहेब दिल्लीमध्ये काम करत आहेत, पण आता त्यांनी ती जबाबदारी दाऊद इब्राहिमला दिलेली आहे. मिस्टर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता काम पाहतात त्या पक्षाचे. त्याच्यामुळे आता सुप्रियाताई याच्यामध्ये कुठे आल्या? मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे. अजित पवार हा एक गट आहे, फुटलेला गट. मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे किंवा बाळासाहेबांची आहे. शिंदे हा गट आहे. अमित शहानी ठरवलं म्हणून लोक ते स्वीकारणार नाही, एक लक्षात घ्या. अमित शहाने खूप काही ठरवलं होतं. पाकिस्तान ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं, बरं का. चुन चुन के मारेंगे ठरवलं होतं. काय झालं का? कारण तिथे ते निवडणूक आयोगाच्या हातात नाही. पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा POK ताब्यात घेणं, दहशतवाद्यांना मारणं, हे ED CBI किंवा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतं. ते त्यांनी ते करू शकलं, त्यांना ते शक्य नाही. त्यांची मजल काय आहे हे कालच्या युद्धात दिसून आलं. हे किती डरपोक आणि ढोंगी लोक आहेत हे काल दिसून आलं. प्रेसिडेंट ट्रम्प ह्यांचा पक्ष चालवतो. सेवाग तेजस्विनी घुसळकरांना मातोश्रीवरची चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं अशा पद्धतीची माहिती आहे. नाराजी एकूणच जी आहे दूर केली जाईल. बघा आता मी इथे आहे, कारण काल त्यांना बोलवलं होतं आणि काल त्या येणार होत्या. आज येतील. उद्धवजी आहेत मातोश्रीवर. शेवटी घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेशी फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेलं कुटुंब आहे. विनोद घोसाळकर असतील, त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्विनी असतील, या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील. आणि एक फॅशन झालेली आहे सध्या, उठायचं आणि निघून जायचं. कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो. की कुठे शिंग पुरली त्याने काय कळायला मार्ग नाही. चला. महायुतीत राज ठाकरे असतील अशा चर्चा होतात. फडणवीस म्हणतात की राज ठाकरे मुक्त विद्यापीठ ते विधानसभेत आमच्याबरोबर होते की नव्हते हे त्यांना आम्हालाच फक्त माहिती आहे. नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघताय? आपण काय म्हटलं? राज ठाकरे हे राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. हा, मग मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना. काय त्याला काय ओपन नाही? ओपनच आहे ते. तिथे खिचडी पण मिळते, तिथे पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर त्यांचा प्रश्न आहे. पण त्याने एक प्रस्ताव मांडला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. याला जोडूनच म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचं आपण स्वागत करता अशी आपली भूमिका आहे. नक्कीच. आणि दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मात्र आपल्याला त्याचं दुःख होतोय अशी टीका अजित पवार गटाकडून केली जाते. नाही, चुकीचं म्हणताय तुम्ही. अजित पवार हे शरद पवार यांचा पक्ष पळून घेऊन गेलेले अमित शहाच्या मदतीने. मी नेहमी एक कौतुक करतो दोन लोकांचं, राज ठाकरे आणि नारायण राणे. की नारायण राणे यांनी पक्ष सोडला, स्वतःचा पक्ष स्थापन केला. माझी शिवसेना ही
मीच खरा शिवसेना प्रमुख हा दावा नारायण राणे यांनी कधी केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमलं नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांनी राजकारण सुरू केलं. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. त्यांचे आमचे मतभेद तेव्हा झाले, पण त्यांनी स्वतःचा पक्ष काढून एक राजकारण केलं. एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितलं नाही. एकनाथ शिंदे सांगतायत, जे अजित पवार सांगतायत की मीच खरा, मी पक्षाचा बाप जन्मदाता समोर बसलाय तुमच्या व्यासपीठावर, आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला. ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत. राज ठाकरे की जो भूमिका है अभी आपके तरफ से भी पॉजिटिव रिस्पॉन्स रहा है, आगे क्या? हम आखिर तक हमारा पॉजिटिव रिस्पॉन्स देते रहेंगे. हम लोगों को और महाराष्ट्र को बताना चाहते हैं, अगर आपके मन में ये है कि उद्धव जी और राज ठाकरे जी एक साथ आकर राजनीति करनी चाहिए मुंबई महाराष्ट्र की, तो हमारे तरफ से हमने एक पॉजिटिव रिस्पॉन्स दिया है. लेकिन हमारी एक ही भूमिका है, शर्त नहीं बोलूँगा मैं. जिन लोगों ने महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है, चाहे वो बीजेपी हो, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे और कोई, उनके साथ आप हाथ नहीं मिलाना चाहिए, उनका स्वागत नहीं करना चाहिए. यही है, बाकी हम आपके स्वागत के लिए तैयार हैं. उद्धव जी और राज अभी दोनों ही विदेश यात्रा से लौट आए हैं, क्या बातचीत की आशा है? आपको पता चलेगा जल्दी. बहुत सी बातें हैं जो आपके सामने नहीं आती, समय आने पर आपके सामने बहुत कुछ आ जाएगा. डॉक्टर साहब, तिरंगा यात्रा के दौरान योगी ने कहा है कि भारत की बहन बेटियों की सुरक्षा में सेंध लगेगा तो कोई भी करेगा तो उसके जनाजा रोकने वाला कोई नहीं होगा. ये ट्रम्प को बताइए, ये ट्रम्प को बताइए, देश को मत बताओ. देश ने देखा है हमारी देश का स्वाभिमान का जनाजा ट्रम्प ने कैसा निकाला यहाँ. ये बातें आप ट्रम्प को बताइए, बाकी किसी को बताने की जरूरत नहीं.